नमस्ते, श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर रविकांत घाडगे, सांगली. आपण कशा आहात? घटस्फोट प्रकरणासंदर्भात आपल्या काही गोष्टी बोलायच्या आहेत. हल्ली समाजामध्ये लव्ह मॅरेज लग्न करतात, कोर्ट मॅरेज वगैरे करतात, किंवा पत्रिका न बघून लग्न करतात, किंवा पत्रिका बघून गुण जमून लग्न करतात. 1 वर्षभर झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं की मुली नांदायला बघत नाहीत, किंवा मुलं नांदवायला बघत नाही आहेत, किंवा मुलींची अपेक्षा वाढतात, किंवा मुलांची अपेक्षा वाढतात. त्याच्यामुळे घटस्फोटाचे प्रकरण जास्त वाढलेले आहे. मग त्यासाठी ते घटस्फोट होऊ नयेत, की बाबा त्या मुलांनी एकमेकांचे जे प्रेम आहे म्हणून त्यांनी लग्न केलेलं आहे, प्रपंच उद्ध्वस्त व्हायला नको. काहीतरी छोटी छोटी मुले असतात त्यांना. हे बरेच असे प्रकरण आम्ही बघितलेले आहेत, आम्ही हाताळलेले पण आहेत. त्यावरचा एक व्हिडिओ बनवायचा ठरलेला होता आणि तो व्हिडिओ आपण बनवतोय आता. तर त्यावरती मी तुम्हाला काही उपाय सांगतो. जर कोणाच्यामध्ये नवरा बायकोंच्यात वादविवाद होत असतील, घटस्फोटचे प्रकरण वाढत असेल, किंवा संशयवृत्ती होत असेल दोघा नवरा बायकोंच्यामध्ये, तर त्यांनी श्रीकृष्ण आणि राधा यांचा एक फोटो घरामध्ये त्यांच्या बेडरूममध्ये एक लावावा. आणखीन एक गोष्ट, घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी जर असेल तर स्त्रियांची चिडचिड होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं स्त्रियांनी आपल्या किचनमध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी आहे का हे चेक करा. जर आग्नेय कोपऱ्यात पाणी असेल तर त्या आग्नेय कोपऱ्यातलं पाणी करून उत्तर भिंतीला, म्हणजे किचनच्या उत्तर भिंतीला किंवा पश्चिम भिंतीला ते पाणी ठेवा. त्यामुळे नवरा बायकोंच्यात वादविवाद होणार नाही. घरामध्ये छोटीशी कृष्णाची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती जरी घरामध्ये जर आपण ठेवली हॉलमध्ये तरी सुद्धा चालेल. बेडरूममध्ये मी ठेवायला सांगितलेलं आहे. बेडरूममध्ये छोटीशी फ्रेम आणून तुम्ही लावू शकता. हा अनुभव तुम्ही करून बघा. 1 महिन्याभरात तुम्हाला लगेच रिझल्ट येतील. जे होणारे वादविवाद किंवा गैरसमज जे आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतील. हा उपाय बघून तुम्ही हे सगळे करा आणि ह्याचा रिझल्ट आला तर मला कमेंटमध्ये 100% कळवा. श्री स्वामी समर्थ.